नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूपच इम्पॉर्टंट गोष्ट बघणार आहोत, विच इज लिंक्डइन. आपलं लिंक्डइन कसा काय असा बनवायचा की तुमच्याकडे जॉब्स चालत येतील, की या आमच्या कंपनीमध्ये या. तर तशी लिंक्डइन प्रोफाईल कशी काय बनवायची आपण बघूयात या व्हिडिओमध्ये. तर इमॅजिन करा की तुम्ही एक मोठ्या गर्दीत उभे आहात आणि तुम्ही ओरडत आहात आणि कोणीच तुमच्याकडे बघत नाहीये. तर तसंच होतं जेव्हा तुमची लिंक्डइन प्रोफाईल अपडेटेड नसते. तुम्ही लागोपाठ जॉबसाठी अप्लाय करतात पण तुम्हाला कॉलबॅक येत नाही, तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट होत नाही. तर कशामुळे ते होते? कारण लिंक्डइन एक दुकानासारखं असतं. तर इमॅजिन करा की एक तुम्ही दुकान उघडली आणि त्या दुकानाची शटर अर्धी क्लोज असते, किंवा तुमच्या दुकानाच्या बाहेर लाईट नाहीये, तुम्ही बोर्ड नाही लावलाय, तुम्ही डिस्प्लेवर आयटम्स ठेवले नाहीयेत, तर कोण तुमच्या दुकानावर येणार का? सिमिलरली जर तुमची लिंक्डइन प्रोफाईल अपडेटेड नसेल आणि चांगली दिसत नसेल तर कोणीही रिक्रुटर्स तुमच्या प्रोफाईल मध्ये म्हणजे तुमचं प्रोफाईल बघणार नाही आणि तुमचं प्रोफाईल शॉर्टलिस्ट करणार नाही. तर आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करूयात बरं का. लिंक्डइन कसं बनवायचं त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे की रिक्रुटर्स नक्की काय बघतात ते आपण बघूयात. तर इमॅजिन करा की मी एक रिक्रुटर आहे आणि माझ्या कंपनीमध्ये एक ओपनिंग आली आहे डेटा एनालिस्टची आणि मला लोक शोधायची आहेत. तर मी कसं काय करणार ते? मी पहिले इथे सर्च करणार डेटा एनालिस्ट. जसं आपण गुगल सर्च करतो तसं ही लोक जे रिक्रुटर्स असतात ते सर्च करतात. आता मी सर्च केलं, आता मला इथे जॉब्स दिसत आहेत, मला पीपल पाहिजे, तर मला इथे पीपल दिसले. ठीक आहे, मी कनेक्ट करणार. आता एवढं नाही तर मला जर स्किल बेस्ड ऑन स्किल्स मला लोक फाइंड आउट करायची आहे, तर मी स्किल्स टाकणार SQL, पॉवर BI, पायथन. ठीक आहे, मी स्किल्स टाकले. आता परत बघा मला लोक दिसायला लागली. तर आपलं एम काय माहितीये का? लिंक्डइन चांगलं बनवायचं आपलं एम आहे की असं सर्च केलं की आपली प्रोफाईल वरती यायला पाहिजे. ठीक आहे, दॅट इज द मेन एम ऑफ डुईंग दिस. आता हे कसं करायचं बघूया. तर सर्वात पहिले तुमची लिंक्डइनची हेडलाईन म्हणजे तुमचं दुकानाचं बोर्ड. तर ते बोर्ड बघून लोक येतात ना, तर आपली हेडलाईन पण खूप चांगली असायला पाहिजे. तर बघा, जर का तुम्ही तुमच्या हेडलाईनवर लिहिलंय ॲस्पिरंट फ्रेशर लुकिंग फॉर ऑपॉर्च्युनिटीज, दिस इज नॉट अ व्हेरी गुड हेडलाईन. हे म्हणजे शो नाही करत की तुमच्याकडे काय स्किल्स आहेत. तर एक चांगली हेडलाईन कशी काय असते, ज्याच्यात तुम्ही लिहिलंय डेटा एनालिस्ट, पायथन, SQL, पॉवर BI, बिगिनर फ्रेंडली प्रोजेक्ट. आता ही जी हेडलाईन आहे ती कुठे अपडेट करायची, नक्की कुठे अपडेट करायची मी दाखवते तुम्हाला. तर ही प्रोफाईल आहे. प्रोफाईलमध्ये तुम्ही जा. प्रोफाईलमध्ये दिस इज व्हॉट माय हेडलाईन इज. माझी पण हेडलाईन तेवढी चांगली नाही, मी पण अपडेट करायला पाहिजे. तर हे जे मी लिहिलंय लाईफ लॉंग लर्नर, अनलर्नर, रीलर्नर, तिथे तुम्ही ते चेंज करायला पाहिजे. आता ही माझी हेडलाईन आहे, इथे जाऊन मी चेंज करू शकते SQL, पॉवर BI, पण माझे स्किल जरा वेगळे आहेत ते मी नंतर करणार. तर अशी तुम्ही हेडलाईन चेंज करायला पाहिजे. ठीक आहे, आणि हेडलाईनचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलंय. जर का तुम्ही डेटा एनालिस्ट बनायला इच्छित आहे तर दिस इज व्हॉट युअर हेडलाईन शुड बी. जर का तुम्ही डेटा सायन्स बघताय तर ह्याच्यात तुम्ही मशीन लर्निंग, डीप लर्निंग, LLMs ते सगळं ऍड करायला पाहिजे. नंतर अबाउट सेक्शन. तुमच्या प्रोफाईलमध्ये, लिंक्डइनच्या प्रोफाईलमध्ये अबाउट सेक्शन असतं. ठीक आहे, लेट मी शो यू वेअर द अबाउट सेक्शन इज. डिस्कार्ड. ठीक आहे, तर अबाउट सेक्शन बघा इथे आहे. तर मी काय टाकून ठेवलंय इथे, मी माझे स्किल्स टाकून ठेवलेत. बट दिस इज ऑल्सो रॉंग. ठीक आहे, दिस इज ऑल्सो रॉंग. व्हॉट शुड आय ऍक्च्युली ऍड हिअर हे मी इथे दाखवलंय तुम्हाला. काय ऍड करायला पाहिजे तुम्ही, व्हॉट यू आर लर्निंग. तर बघा मी एक्झाम्पल दिलाय, आय एम लर्निंग पायथन, SQL अँड टूल्स लाईक एक्सेल अँड पॉवर BI. मग तुम्ही हे लर्न करून काय प्रोजेक्ट्स बनवलेत,
आय हॅव डन सिम्पल प्रोजेक्ट्स लाईक सेल्स अनालिसिस अँड डॅशबोर्ड्स. तर तुम्ही ते पण लिहा. आणि नंतर व्हॉट यू वॉन्ट टू डू, हे सगळं करून तुम्हाला काय करायचं आहे. आय वॉन्ट टू वर्क ॲज अ डेटा अनालिस्ट वेअर आय कॅन सॉल्व्ह प्रॉब्लेम्स युझिंग डेटा. आता जर का तुम्ही एक्सपिरियन्स्ड प्रोफेशनल असाल तर तुमचं अबाउट सेक्शन चेंज होणार. ठीक आहे, हे मी फ्रेशरसाठी देते. तर बघा, ओके, तर अबाउट सेक्शन कसं तुम्ही एडिट करणार, इथे जाऊन एडिट करा आणि इथे जे मी तुम्हाला दिलंय तसं तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला फ्रेम करू शकता. तुमच्याकडे चॅट जीपीटी आहे, चॅट जीपीटीला तुम्ही इनपुट्स द्या, ते तुम्हाला चांगलं अबाउट बनवून देणार. एकदा तुमचं अबाउट झालं, ठीक आहे, एकदा तुमचं अबाउट झालं, अबाउटच्या नंतर तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स ऑन डिस्प्ले ठेवायला पाहिजे. जसं आपण दुकानामध्ये डिस्प्ले ठेवतो तसंच तुमचे प्रोजेक्ट ऑन डिस्प्ले असायला पाहिजे. ठीक आहे, तर ते ऑन डिस्प्ले कसं काय तुम्ही करू शकता, तर जे काय तुम्ही प्रोजेक्ट्स करता ना ते तुम्ही पोस्ट करा. ठीक आहे, ते तुम्ही पोस्ट करा. तर बघा, इथे मी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकते, तर हे मी म्हणजे पोस्ट करते, जे काय मी शिकते ते मी पोस्ट करते. आता ह्या पोस्टला इथे 3 डॉट्स आहेत. 3 डॉट्स जेव्हा तुम्ही क्लिक केले तर हे तुम्हाला दाखवणार फीचर ऑन टॉप प्रोफाईल. तर जेव्हा तुम्ही असं करता, तुम्ही इंस्टाग्रामवर तो फीचर बघितला असेल, पिन द कॉमेंट्स, तसाच हा फीचर आहे, फीचर ऑन टॉप प्रोफाईल. म्हणजे जेव्हा कोण तुमची प्रोफाईल उघडेल तर हे पोस्ट तुमच्या प्रोफाईलच्या वरती दिसणार. तर जर का तुम्ही कुठले प्रोजेक्ट्स करून पोस्ट केलेत तर त्याला तुमच्या प्रोफाईलमध्ये फीचर करा. ठीक आहे, तर दॅट विल ऍक्ट ॲज युअर डिस्प्ले, दुकानाचं डिस्प्ले. मग फीचर्ड सेक्शन, यू शोकेस युअर शोकेस विंडो. ठीक आहे, तर लिंक्डइनवर फीचर सेक्शन सुद्धा असतं, तर मी ते टाकलेलं नाही, मी दाखवतो तुम्हाला कसं टाकायचं. आता इथे ऍड प्रोफाईल सेक्शन आहे. ऍड प्रोफाईल सेक्शन मध्ये इथे ऍड फीचर्ड आहे. ठीक आहे, इथे ऍड फीचर्ड आलं की इथे प्लस साईन येणार. तर प्लस साईन वर क्लिक करा, तुम्हाला दाखवेल ते तुम्हाला पोस्ट टाकायचं आहे फीचर्ड सेक्शन मध्ये का तुम्हाला कुठला मीडिया टाकायचा, तुम्हाला लिंक टाकायची, तर तुम्ही गिटहबची लिंक तुमची इथे टाकू शकता. मग कुठला डॉक्युमेंट म्हणजे तुमचा रेझ्युमे तुम्ही ऍड मीडिया म्हणून टाकू शकता. आणि तुम्ही जे प्रोजेक्ट्स केलेले आहेत ते तुम्ही ऍड पोस्ट आणि गिटहब म्हणून इथे टाकू शकता. तर जेव्हा कोण तुमची प्रोफाईल उघडेल तेव्हा वरती तुमचे हे फीचर्ड सेक्शन दिसणार. ठीक आहे, तर बघा मी इथे दिलंय काय काय असायला पाहिजे तुमच्या फीचर्ड सेक्शन मध्ये. तुमचं रेझ्युमे, गिटहब लिंक, डॅशबोर्ड्स, तुम्ही जे डॅशबोर्ड बनवले त्यांचे पोस्ट बनवा आणि ते तिथे टाका, आणि तुमचे बेस्ट प्रोजेक्ट्स. ठीक आहे, आता एक्सपिरियन्स बघा आपण कसं काय दाखवतो. एक्सपिरियन्स, लेट मी शो इट टू यू. तर बघा मी इथे एक्सपिरियन्स टाकलेलं आहे माझं. तर कसं काय टाकतो आपण एक्सपिरियन्स, इथे प्लस साईन ऍड करून ऍड पोझिशन, दॅट इज हाऊ यू कॅन ऍड युअर एक्सपिरियन्स. आता जर का तुम्ही फ्रेशर असाल, ठीक आहे, जर का तुम्ही फ्रेशर असाल तरीही तुम्ही तुमचे कोर्स प्रोजेक्ट्स, तुम्ही जर का कुठली इंटर्नशिप केली असेल, तुम्ही जर का कुठलं व्हॉलंटियर वर्क केलं असेल तुमच्या कॉलेजसाठी, तुम्ही कॉलेजमध्ये कुठल्या टेक फेस्टमध्ये काय काम केलं असेल, सगळं काय टाकून द्या ना. ठीक आहे, नंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे स्किल्स सेक्शन. आता बघा, एज्युकेशन तर टाकायचंच आहे तुम्ही, आणि नंतर येतं तुमचं स्किल्स सेक्शन. तुम्ही जर का कुठले सर्टिफिकेशन्स केले असतील तर इथे टाका तुम्ही. आणि स्किल्स सेक्शन बघा मी 37 स्किल्स टाकून ठेवलेत, तसे तुमचे जितके स्किल्स असतील ते तुम्ही टाका. ठीक आहे, स्किल्स सेक्शन अपडेटेड असायला पाहिजे. आणि हे सगळं झालं तर तुमचं काम संपलेलं नाहीये. तुम्हाला दाखवावं लागेल की तुम्ही जिवंत आहात, म्हणून तुम्हाला दर 2 दिवसांनी काहीतरी पोस्ट करायला पाहिजे. म्हणजे जर का तुम्ही आता एक्सेल शिकताय तर एक्सेल मध्ये तुम्ही काय शिकलात, पोस्ट इट ऑन लिंक्डइन. तुम्ही एसक्यूएल शिकताय तर एसक्यूएल मध्ये तुम्ही काय शिकलात, पोस्ट इट ऑन लिंक्डइन. ठीक आहे, तर हे सगळी गोष्ट जर तुम्ही केली तर मी ते तुम्हाला जे दाखवलेलं की इथे सर्च केलं की तुमची प्रोफाईल वरती यायला पाहिजे. तर इफ यू आर डुईंग ऑल ऑफ दिस, your profile has a good chance of coming on the top. ठीक आहे, तर आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला जर का कुठले प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि जर का तुम्हाला हे सगळं म्हणजे इफ यू फील दॅट दिस इज सम व्हेरी बिग टास्क, तर आमचा डेटा ॲनालिटिक्स आणि डेटा सायन्सचा कोर्स आहे करिअर 247चा, ज्याच्यात आम्ही असे सेशन्स करतो आणि तुमची प्रोफाईल तयार करून घेतो तुमच्याकडून. तर दॅट्स ऑल गाईज. थँक्यू सो मच.